विद्यार्थी मित्र, ओसी विषयाचं आपलं जे पहिलं प्रकरण आहे व्यवस्थापनाची तत्वे, या प्रकरणाच्या या भागामध्ये आपले स्वागत आहे। या भागामध्ये मी जे काही आपलं प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय दिलेला आहे ते स्वाध्याय इथे तुमच्यासमोर स्पष्ट केलेला आहे। त्याचबरोबर स्वाध्याय व्यतिरिक्त जे काही अजून महत्त्वाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्नसुद्धा मी या भागामध्ये समाविष्ट केलेले आहे। चला तर आपण स्वाध्यायाकडे वळूया। बघा, स्वाध्यायामध्ये आपला पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। मग जेव्हा आपल्याला इथे गाळलेली जागा दिलेली असते तेव्हा ती गाळलेली जागा भरून आपल्याला काय करायचं, वाक्य पुन्हा इथे परीक्षेमध्ये लिहायचं आहे। बघा, इथे पहिलं आपलं आहे जी गाळलेली जागा, यांना टिंबटिंब यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते। याच्यामध्ये आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत, हेनरी फेयॉल, FW टेलर आणि तिसरा पर्याय आहे फिलिप कोटलर। बघा, याचं उत्तर आहे शास्त्रीय व्यवस्थापनाचा जो जनक आहे तो शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक हा FW टेलर आहे। आपल्याला माहिती आहे, कारण FW टेलर यांनी जी काही शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा शास्त्रीय व्यवस्थापनाची जी काही तत्त्व आहेत ती शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा विकास तिथे केलेला आहे, म्हणून FW टेलर यांनाच शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असे म्हणतात। त्यानंतर दुसरं आहे तिथे गाळलेली जागा, प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर हे टिंबटिंब या तत्वात येते। बघा, हे जे काही तत्व आहे ते कोणतं तत्व आहे ते आपल्याला तिथे लिहायचं आहे। तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला शिस्तीचे तत्व, सुव्यवस्थेचे तत्व आणि तिसरा पर्याय दिलेला आहे समान न्यायाचे तत्व। तर याचं उत्तर असं असणार आहे की सुव्यवस्थेचे तत्व। सुव्यवस्थेच्या तत्वामध्येच तिथे प्रत्येक गोष्ट ही जागेवर आणि ती तिथे जागेवर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना हाताळणीसाठी सोपी जाईल आणि तिथे जे काही काम आहे ते काम एकदम व्यवस्थित होईल, त्याच्यासाठी हे तत्व तिथे वापरलं जातं। त्यानंतर पुढील आपली गाळलेली जागा आहे, संघटनेच्या सदस्याला डॅशकडून आदेश मिळाले पाहिजेत। याच्यामध्ये पर्याय आहेत अनेक वरिष्ठ, एक वरिष्ठ आणि तिसरा पर्याय आहे सर्व वरिष्ठ। तर संघटनेच्या सदस्याला नेहमीच एका वरिष्ठाकडून तिथे आदेश मिळाले गेले पाहिजेत, कारण जर संघटनेच्या सदस्यांना अनेक वरिष्ठ असतील तर निश्चितच त्या सदस्याकडून कोणतंही काम योग्य पद्धतीने केलं जाणार नाही, म्हणून प्रत्येकाला एकच तिथे वरिष्ठ असला पाहिजे। त्यानंतर पुढील आपली गाळलेली जागा आहे, संज्ञापन साखळी म्हणजे डॅश पदक्रमानुसार उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत केलेला संवाद। त्याच्यामध्ये पहिला आहे शिस्त, तिथे पर्याय दुसरा आहे ऐक्य, तिसरा आहे अधिकार। मग याचं उत्तर आहे इथे अधिकार पदक्रमानुसार, म्हणजे संज्ञापन साखळी म्हणजे अधिकार पदक्रमानुसार उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत केलेला संवाद आहे। म्हणजे उच्च पदापासून जे काही कनिष्ठ स्तरापर्यंत जी अधिकाराची साखळी संज्ञापन साखळी तिथे आहे त्या संज्ञापन साखळीचा आपण वापर करत असतो, हे इथे लिहायचं आहे। त्यानंतर पुढील आपली गाळलेली जागा आहे, उत्पादनाच्या विविध बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी FW टेलर यांनी एकूण डॅश फोरमन सांगितले आहे। तर पहिला पर्याय 8, दुसरा पर्याय आहे 3 आणि तिसरा पर्याय आहे 2। तर याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर आहे 8, तिथे फोरमन त्यांनी सांगितलेले आहेत। बघा, व्यवस्थापनाची जी काही शास्त्रीय तंत्र आहेत ती तंत्रामध्ये हे आहे, पण ही तंत्र काही आपल्याला या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये नाही, तरी पण मी इथे काय केलेलं आहे, जे आपला स्वाध्याय आहे तो तिथे सोडवून घेतलेला आहे। त्यानंतर पुढील आपला गाळलेली जागा आहे, व्यवस्थापनाची 14 तत्वे डॅशने विकसित केली। याचे पर्याय आहेत, पहिला पर्याय हेनरी फेयॉल, दुसरा आहे FW टेलर आणि तिसरा आहे एल्टन मायो। तर इथे उत्तर असणार आहे 14 तत्व कोणी विकसित केली, तर हेनरी फेयॉल हे जे आहेत विचारवंत, त्यांनी व्यवस्थापनाची जी काही 14 तत्व आहेत ती 14 तत्व विकसित केलेली आहेत। त्यानंतर पुढील आपली गाळलेली जागा आहे, व्यवस्थापनाची तत्वे डॅश प्रभाव टाकतात।
व्यवस्थापनाची तत्वे डॅश प्रभाव टाकतात. याचं उत्तर आहे मानवी वर्तवणुकीवर. म्हणजे व्यवस्थापनाची तत्व ही मानवी वर्तवणुकीवर जो काही बदल आहे तो बदल घडवून आणण्यासाठी वापरली जातात, म्हणून त्याचं उत्तर आहे मानवी वर्तवणुकीवर. त्यानंतर पुढील आपली गाळलेली जागा आहे अधिकारांचे एकवटीकरण या तत्वात सांगितले आहे. अधिकार एकवटणे हे कोणत्या तत्वात सांगितलेलं आहे? त्यातला पहिला पर्याय आहे केंद्रीकरण तत्व, दुसरा पर्याय आहे मोबदला तत्व आणि तिसरं आहे समान न्यायाचे तत्व. याचं उत्तर आहे केंद्रीकरण तत्व. कारण केंद्रीकरणाचं तत्वच ते की अधिकार एकवटणे. जिथे आपल्याला शक्य तिथे एका ठिकाणी की जिथे आपली जर व्यवसाय संघटनेचं स्वरूप मोठं असेल तर तिथे वेगवेगळ्या स्तरावर अधिकारांचं एकवटीकरण तिथे केलं जातं. त्यानंतर पुढील आपली गाळलेली जागा आहे सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक या तत्वामध्ये स्पष्ट केली आहे. त्याचा पहिला पर्याय आहे संघभावनेचे तत्व, दुसरा आहे शिस्तीचे तत्व आणि तिसरं आहे समान न्यायाचे तत्व. तर याचं उत्तर आहे समान न्यायाचे तत्व. बघा, या समान न्यायाच्या तत्वामध्येच तिथे काय केलं होतं, या तत्वानुसारच जे काही कर्मचारी आहेत व्यवसाय संघटनेतले त्या कर्मचाऱ्यांना समान तिथे वागणूक दिली जाते. त्यानंतर पुढील आपला प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. ही योग्य जोड्या ज्या आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे मी इथे मांडलेल्या आहेत. त्याचं उत्तर आपण बघूया. बघा, हेनरी फेयॉल. तर हेनरी फेयॉल यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक असं म्हणतात, म्हणून त्याचं पहिल्याचं उत्तर आहे अचं उत्तर आहे 10. तिथे 10 मध्ये तो आपल्याला आधुनिक व्यवस्थापन असं दिलेलं आहे उत्तर. त्यानंतर ब आहे निर्देशनातील एकवाक्यता. तर निर्देशनातील एकवाक्यामध्ये एक वरिष्ठ एक योजना असते, म्हणून याचं उत्तर आहे एक वरिष्ठ एक योजना. त्यानंतर व्यवस्थापनाची तत्वे ही सामान्य मार्गदर्शक तत्वे, ही सर्वसामान्य मार्गदर्शक तत्व आहेत, म्हणून त्याचं उत्तर ते आहे. FW टेलर शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. आणि पुढचं आहे कार्यात्मक संस्था. ही कार्यात्मक संस्थेमध्येच आपल्याला काय केलेलं आहे तर 8 फोरमन तिथे सांगितलेले आहेत. हे 8 फोरमन आपल्याला तिथे कार्यात्मक संस्थेमध्ये सांगितलेले आहेत. जी काही शास्त्रीय तंत्र आहेत ती शास्त्रीय तंत्रामध्ये हे 8 फोरमन आपल्याला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघणार आहोत खालील वाक्यांसाठी एक शब्द किंवा शब्द समूह सुचवा असं आहे. त्यातलं पहिलं आहे विशिष्ट काम पूर्ण करताना कर्मचाऱ्यांच्या हालचालींचा तसेच यंत्राचा अभ्यास करणे. बघा, जे काही आपण एखादं काम पूर्ण करतो तेव्हा काम करताना कर्मचाऱ्यांच्या ज्या काही हालचाली होतात त्या हालचालींचा आणि यंत्राचा अभ्यास करणं हे कशात समाविष्ट आहे तर जे काही व्यवस्थापनाची तंत्र आहेत त्याच्यामध्ये हालचालींचा अभ्यास हे जे काही तंत्र आहे त्याच्यामध्ये ते समाविष्ट आहे. हा सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार नाही, पण आपल्या स्वाध्यायामध्ये आहे म्हणून तो तिथे स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर पुढील आहे त्याच्यामधलं एखाद्या कर्मचाऱ्यास दिलेले काम पूर्ण करण्यास किती वेळ लागला आहे याचे निरीक्षण व नोंद करण्याचे तंत्र. एखाद्या कर्मचाऱ्याला जे काही काम दिलेलं आहे ते काम करण्यासाठी त्याला किती वेळ लागला आहे तर हे तंत्राचं याच्यामध्ये कोणतं तंत्र वापरलं जातं तर वेळेचा अभ्यास. वेळेच्या अभ्यासामध्येच काय केलं जातं तर एखादं काम करण्यासाठी किती वेळ लागतो हे तिथे शोधून काढलं जातं. हे सुद्धा आपल्याला म्हणजे हे तंत्र असल्यामुळे परीक्षेला नाही, तरी पण आपल्या स्वाध्यायामध्ये असल्यामुळे मी ते तिथे स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर पुढील आपलं तिथे प्रश्न आहे विविध उपक्रमांचे एकसंघटित पद्धतशीर आणि गंभीर मूल्यमापन. इथे कशामध्ये केलं जातं तर त्याचं सुद्धा जे काही व्यवस्थापनाचं तंत्र आहे ते तिथे व्यवस्थापनाचं तंत्र आहे कार्य अभ्यास. या कार्य अभ्यासामध्येच काय केलं जातं तर संघटित उपक्रमांचं पद्धतशीरपणे काय केलं जातं गंभीर मूल्यमापन केलं जातं योग्य रीतीने कार्य पार पाडण्यासाठी. त्यानंतर पुढील आपला प्रश्न आहे नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्याचे तत्व. आपल्याला कर्मचाऱ्यांनी नवीन मार्गाने काम तिथे पूर्ण केलं पाहिजे, मग हे कोणत्या तत्वात समाविष्ट आहे
तर याचं उत्तर आहे पुढाकार घेण्याचे तत्त्व. इथे कर्मचारी पुढाकार घेतो आणि आपल्या विचार कल्पना ज्या आहेत त्या व्यवस्थापनासमोर मांडतो. व्यवस्थापन त्या कल्पनांचा आदर करते आणि कर्मचाऱ्याला तिथे काम करण्यासाठी प्रोत्साहन देते. म्हणून नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्याचे तत्त्व हे पुढाकार घेण्याच्या तत्त्वामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर पुढील आपला प्रश्न आहे, प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर असे सांगणारे तत्त्व. इथे आपण गाळलेल्या जागामध्ये बघितलेलेच आहे. त्याचं उत्तर आहे सुव्यवस्थेचे तत्त्व. तिथे आपल्याला सुव्यवस्थेचे तत्त्व सांगत असतं की प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा असली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही जागेवर असलीच पाहिजे. त्यानंतर पुढील आहे आधुनिक व्यवस्थापनाचा जनक. आधुनिक व्यवस्थापनाचा जनक कोणाला म्हणतात तर हेनरी फेयॉल यांनी आधुनिक व्यवस्थापनाची जी काही आपली तत्त्व आहेत ती तत्त्व विकसित केलेली आहेत. 14 तत्त्व त्यांनी विकसित केलेली आहेत. म्हणून हेनरी फेयॉल यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक असे म्हणतात. त्यानंतर पुढील आपला प्रश्न आहे शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक. तर शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक आहे FW टेलर यांनी व्यवस्थापनाची जी काही शास्त्रीय तत्त्व आहेत ती शास्त्रीय तत्त्व शोधून काढलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे एकी हेच बळ सांगणारे व्यवस्थापनाचे तत्त्व. एकी हेच बळ कोणत्या तत्वामध्ये समाविष्ट आहे? व्यवसाय संघटनेमध्ये एकी हेच बळ असणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक समूहाने एकीने तिथे काम करणं फार महत्त्वाचं आहे हे सांगणारं तत्त्व आहे. संघ भावनेचे तत्त्व. व्यवसाय संघटनेमध्ये जे काही गट काम करतात त्यांच्यामध्ये संघ भावना तिथे निर्माण करणं व्यवस्थापकासाठी फार महत्त्वाचं असतं. तर हे एकी हेच बळ जे आहे ते संघ भावनेच्या तत्वामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर कामाचे अनेक भाग करा असे सांगणारे तत्त्व. कामाचे छोटे छोटे भाग करा आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार त्याच्या कौशल्यानुसार काम नेमून द्या असं कोणत्या तत्वात समाविष्ट आहे तर तिथे जे काही कामाच्या विभागणीचे तत्त्व आहे हे कामाच्या विभागणीच्या तत्वामध्ये याचा समावेश आहे. त्यानंतर पुढील आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला एकाच वरिष्ठाकडून आदेश दिले गेले पाहिजेत असे सांगणारे तत्त्व. तर प्रत्येक कर्मचाऱ्याला हा एकच वरिष्ठ असला पाहिजे हे कोणत्या तत्वात समाविष्ट आहे तर आदेशातील एकवाक्यतेचे जे काही तत्त्व आहे ते आदेशातील एकवाक्यतेच्या तत्वामध्ये इथे सांगितलेलं आहे आपल्याला की प्रत्येक कर्मचाऱ्याला एकच वरिष्ठ असला पाहिजे आणि त्याला एकाच वरिष्ठाचा आदेश तिथे मान्य करता किंवा एकाच वरिष्ठाच्या आदेशानुसार त्याला तिथे काम करता आलं पाहिजे. कारण जर त्याने एकाच वरिष्ठाच्या आदेशानुसार काम केलं तर व्यवसाय संघटनेमध्ये गोंधळ उडणार नाही आणि कर्मचारी आपलं काम व्यवस्थितपणे पार पाडू शकेल. त्यानंतर पुढील आपला प्रश्न आहे खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. त्याच्यामध्ये पहिलं आहे व्यवस्थापनाची तत्त्वे सार्वत्रिक आहेत. तर याचं उत्तर आहे बरोबर, कारण व्यवस्थापनाची तत्त्व ही सर्वत्र लागू होतात. कोणत्याही प्रकारची व्यवसाय संघटना असू दे. त्याचबरोबर जे काही व्यवस्थापनाचे 3 स्तर आहेत त्या 3ही स्तरावर ही व्यवस्थापनाची तत्त्व लागू होतात. म्हणून व्यवस्थापनाची तत्त्व ही सार्वत्रिक आहे. त्यानंतर पुढील आपला प्रश्न आहे व्यवस्थापनाची तत्त्वे वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या पद्धतीने लागू केली जातात. याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे, कारण वेगवेगळ्या व्यवस्थापनाची जी काही तत्त्व आहेत ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने जी काही व्यवस्थापकासमोर परिस्थिती त्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने ती लागू केली जाऊ शकतात. म्हणून याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर पुढील आपलं विधान आहे व्यवस्थापनाची फक्त काहीच तत्त्वे महत्त्वाची आहेत. तर हे विधान चूक आहे, कारण व्यवस्थापनाची जी काही 14 तत्त्व आहेत त्या 14 तत्त्वांना सारखेच महत्त्व आहे. कोणतंही एखादं तत्त्व श्रेष्ठ आणि कोणत्याही एका तत्त्वाला कमी महत्त्व असं तिथे नाही. त्या सर्व तत्त्वांना तिथे सारखेच महत्त्व आहे. म्हणून हे विधान तिथे चूक आहे. त्यानंतर पुढील आपलं विधान आहे हेनरी फेयॉल यांनी व्यवस्थापनाची वेगवेगळी तंत्रे विकसित केली. तर हे विधान चूक आहे, कारण व्यवस्थापनाची जी काही वेगवेगळी तंत्र आहेत ती तिथे FW टेलर यांनी विकसित केलेली आहेत. हेनरी फेयॉल यांनी तंत्र विकसित केलेली नाही. त्यानंतर पुढील आपलं विधान आहे
संघटनेतील प्रत्येक सदस्याला एकाच वरिष्ठाकडून आदेश मिळाले पाहिजेत. तर हे उत्तर तिथे, हे जे काही विधान आहे त्याचं विधानाचं उत्तर तिथे बरोबर आहे, कारण संघटनेतील प्रत्येक सदस्याला, कर्मचाऱ्याला एकच वरिष्ठ असला पाहिजे. त्यानंतर पुढील तिथे प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर त्याच्यामध्ये पहिला दिलं आहे आपल्याला अधिकार व जबाबदारीचे तत्व, हालचालींचा अभ्यास, कामाच्या विभागणीचे तत्व आणि शिस्तीचे तत्व. बघा हे 4 घटक दिलेले आहे आपल्याला, अधिकार व जबाबदारीचे तत्व, हालचालींचा अभ्यास, कामाच्या विभागणीचे तत्व आणि शिस्तीचे तत्व. बघा याच्यामध्ये वेगळं काय आहे, तर हालचालींचा अभ्यास हे जे आहे हे काय आहे शास्त्रीय व्यवस्थापनाचं तंत्र आहे ते. मग तिथे ही बाकी जी आहेत ती तत्व आहेत, म्हणजे तत्व यांच्यामध्ये वेगळा असणारा शब्द आहे किंवा गटात न बसणारा जो आहे ते तंत्र आहे, हालचालींचा अभ्यास, म्हणून याचं उत्तर असणार आहे हालचालींचा अभ्यास. त्यानंतर पुढील आहे आपलं थकवा अभ्यास, आदेशातील एकवाक्यतेचे तत्व, कार्य अभ्यास आणि हालचाल अभ्यास. बघा याच्यामध्ये काय दिलेले आहेत, ही सगळी तंत्र आहेत आणि त्याच्यामध्ये एक तत्व आहे, आदेशातील एकवाक्यतेचे तत्व. म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता आहे, तर आदेशातील जे काही एकवाक्यता आहे ते एकवाक्यतेचं तत्व इथे गटात न बसणारा तर तिथे शब्द आहे, म्हणून याचं उत्तर येईल आदेशातील एकवाक्यतेचे तत्व. त्यानंतर पुढील आपला प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. जी काही खालील वाक्य आहे त्या खालील वाक्यातील जे काही अधोरेखित शब्द आहेत ते तिथे दुरुस्त करायचेत आणि पुन्हा लिहायचे. पहिला तिथे आपले विधान आहे, नोकरीतील सुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते. तर सुरक्षितता आपल्याला अधोरेखित केलेली आहे, त्यानुसार आपल्याला तिथे उत्तर लिहायचं आहे. तर नोकरीतील असुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते. म्हणजे कर्मचाऱ्यांची जी काही कार्यक्षमता आहे ती जर तिथे चांगली ठेवायची असेल तर त्यांना नोकरीची सुरक्षितता मिळाली पाहिजे, आणि जर असुरक्षितता असेल तर ती त्यांच्या जे काही कामकाज आहे त्या कामकाजावर विपरीत परिणाम करते. त्यानंतर पुढील विधान आहे, संघभावनेचे तत्व म्हणजे विभागणी हीच शक्ती होय. तर संघभावनेचे तत्व म्हणजे एकी हेच बळ, तर याचं तिथे उत्तर आहे संघभावनेचे तत्व म्हणजे एकी हीच शक्ती आहे, तिथे विभागणी ही शक्ती नाही. त्यानंतर पुढील विधान आहे, संस्थेच्या प्रत्येक सदस्याला एकाच कनिष्ठ व्यक्तीकडून आदेश मिळाले पाहिजेत. कनिष्ठ इथे शब्द अधोरेखित केलेला आहे, त्याचं उत्तर आहे संस्थेच्या प्रत्येक सदस्याला एकाच वरिष्ठ व्यक्तीकडून आदेश मिळाले पाहिजेत. त्यानंतर पुढील विधान आहे, विकेंद्रीकरण म्हणजे विशिष्ट स्थानावर अधिकारांचे झालेले एकत्रीकरण. इथे अधिकारांचे विकेंद्रीकरण करायचे, विशिष्ट स्थानावर त्यांचे एकत्रीकरण झालेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे केंद्रीकरण म्हणजे विशिष्ट स्थानावर अधिकारांचे झालेले एकत्रीकरण. त्यानंतर पुढील विधान आहे, व्यवस्थापनाची तंत्रे वेगवेगळ्या परिस्थितीत भिन्न पद्धतीने लागू पडतात. तर तिथे उत्तर असणार आहे तंत्रे नाही तर तत्वे. व्यवस्थापनाची जी काही तत्वे आहेत ती वेगवेगळ्या परिस्थितीत भिन्न पद्धतीने आपल्याला लागू पडतात, लागू आपण करू शकतो. त्यानंतर पुढील आपला प्रश्न आहे, प्रश्न तिसरा आपल्या स्वाध्यायामध्ये आहे, खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला दिलेलं आहे की श्री हर्षद एक उद्योजक असून पर्यावरणास अनुकूल भांडी तयार करण्याचा व्यवसाय करतात. दोन्ही स्त्री व पुरुष कामगार त्यांच्या कारखान्यात काम करतात. सर्व पुरुष कामगार थेट मशीनवर काम करतात, तर महिला संवेष्टन विभागात कार्यरत आहेत. श्री शरद वित्त व्यवस्थापक तर श्रीमती नैना मानव संसाधन व्यवस्थापक तिथे म्हणून कार्यरत आहेत. या आधारे आपल्याला जो काही तिथे परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करायचा आहे. तर इथे पहिला प्रश्न आहे, वरील परिस्थितीत व्यवस्थापनाचे कोणतेही एक तत्व ओळखा. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणतं तत्व आहे, तर इथे आपल्याला ओळखता येईल की व्यक्तींना वेगवेगळ्या कामाची विभागणी केलेली आहे.
प्रत्येक व्यक्तींना वेगवेगळं काम दिलेलं आहे. मग इथे आपल्याला तिथे जे काही तत्व आहे ते तत्व लिहिता येईल की कामाची विभागणी जी केलेली ते कामाच्या विभागणी तत्वाचा इथे अवलंब केलेला आहे. त्यानंतर पुढील आहे श्रीमती, या संस्थेत श्रीमती नयना यांचे पदनाम काय आहे? तर या संस्थेमध्ये श्रीमती नयना यांचं तिथे पदनाम आहे संसाधन व्यवस्थापक. तिथे मानव संसाधन व्यवस्थापक त्या आहेत, तर तिथे आपल्याला त्यांचं पदनाम लिहिता येईल संसाधन व्यवस्थापक त्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार आहे? तर व्यवसाय संघटनेचे जे काही उद्योजक, जे काही मालक आहेत, श्री हर्षद हे संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी पूर्णपणे ते जबाबदार आहेत. त्यानंतर दुसरी आपल्याला घटना दिलेली आहे फाईन डायमंड्स लिमिटेड या कंपनीत 200 कर्मचारी 3 शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये 60 कर्मचारी, दुसऱ्या शिफ्टमध्ये 60 कर्मचारी आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये 80 कर्मचारी काम करत आहेत. दुपारच्या जेवणाची सुट्टी आणि कामाच्या वेळेतील बदलाव्यतिरिक्त पुरेसा वेळ मिळत नाही. वेळेच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे कोणतेही कर्मचारी दिलेले काम वेळेत पूर्ण करू शकत नाही. परिणामी पुढील शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना विलंब होतो. आता ही आपल्याला परिस्थिती दिली आहे. मग या परिस्थितीवर आधारित त्यांनी प्रश्न दिलेले. कंपनीने कोणत्या शास्त्रीय तत्वाचे अनुकरण करणे आवश्यक आहे ते ओळखा. तर याचं उत्तर असणार आहे विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. म्हणजे व्यवस्थापनाची शास्त्रीय जी काही तंत्र आहेत ती विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. मग विज्ञानानुसार आपण काय केलं पाहिजे? तर तिथे प्रत्येक बारीक सारीक कामासाठी जो काही वेळ लागतो, किती वेळ लागणार आहे, त्याला किती कालावधी लागणार आहे किंवा ते काम कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं याचा अभ्यास तिथे करणं गरजेचं आहे, जेणेकरून काम आपलं वेळेत योग्यपणे पूर्ण होईल. मग इथे या तत्वाचा तिथे अनुकरण करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे फाईन डायमंड लिमिटेड कंपनीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी कोणत्या 2 शास्त्रीय तत्वांचा उपयोग केला पाहिजे? तर याचं उत्तर आहे समरसता आहे, विवाद नाही आणि जबाबदारीचे विभाजन. कर्मचाऱ्यांमध्ये जे काही चांगले संबंध आहेत ते चांगले संबंध तिथे निर्माण झाले पाहिजेत. व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचे चांगले संबंध असले तर त्यांच्याकडनं योग्य रीतीने काम केलं जाईल. त्याचबरोबर जबाबदारीचं विभाजन केले पाहिजे. जबाबदारीचं विभाजन करून योग्य रीतीने काम कर्मचारी करतायत की नाही याची सुद्धा पाहणी व्यवस्थापकाने तिथे केली पाहिजे. म्हणजे या 2 तत्वांचा उपयोग तिथे त्यांनी केला पाहिजे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे कंपनीचे काम वेळेत पूर्ण का होत नाही? याचं जे कारण आहे ते आपल्याला लिहायचं. कंपनीचं काम का वेळेत पूर्ण होत नाही? तर तिथे पहिलं कारण आहे वेळेच्या अयोग्य नियोजनामुळे दिलेले काम पूर्ण होत नाही. म्हणजे जे काम करण्यासाठी किती वेळ लागतो हे ठरवलेलं नाही, त्याचं नियोजन बरोबर केलेलं नाही आणि म्हणूनच जे काही कर्मचाऱ्यांना दिलेलं काम आहे ते दिलेलं काम योग्य वेळेत पूर्ण होत नाही. आणि त्याचबरोबर दुसरं कारण आहे व्यवस्थापकाने प्रमाणित वेळ आणि प्रमाणित उत्पादन न ठरवल्यामुळे काम वेळेत पूर्ण होत नाही. म्हणजे व्यवस्थापकाने इथे अभ्यास करून एखादं काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो, उत्पादन करण्यासाठी किती वेळ लागतो या गोष्टींचा अभ्यास न केल्यामुळे किंवा हे प्रमाणित वेळ आणि प्रमाणित उत्पादन न ठरवल्यामुळे काम जे आहे ते प्रमाणित वेळेनुसार पूर्ण होऊ शकत नाही, कारण प्रमाणच ठरवलेलं नाही आणि म्हणून त्यांचं जे काम आहे ते वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. तर इथे आपला जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्यायाचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. धन्यवाद. पुढील भागामध्ये आपण भेटूया. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपला यशाचा मार्ग मोकळा करा.